तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण टाइप ऑफ मिक्सचर या संदर्भात बोलणार आहोत. कारण मिक्सचर काय आहे हे आपण या अगोदर लर्न केलेलं आहे, बरोबर. की ज्यामध्ये घटक मूलद्रव्यांचं प्रमाण हे सारखं नसतं, बरोबर आहे ना. आता दुधाचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, किंवा साधा एक्झाम्पल घ्या चहा, बरोबर. हे सुद्धा काय आहे, मिक्सचर आहे. आपल्या आजूबाजूला जी हवा आहे ते सुद्धा काय आहे, मिक्सचर आहे. पाणी जे आहे हे तेलावर किंवा तेल पाण्यामध्ये मिक्स होत नाही, फक्त एकमेकावर तरंगतात, हे सुद्धा काय आहे, मिक्सचर आहे. सो मिक्सचरचे आपण दोन गटामध्ये वर्गीकरण करू शकतो. एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा आहे हेटेरोजिनियस मिक्सचर. आता या दोघांना आयडेंटिफाय कसं करायचं, तर all the components of a mixture form one phase. म्हणजे मिक्सचर मध्ये कितीही घटक असू द्या, पण ते सर्व मिळून त्यांची एकच अवस्था असेल, एकच फेज असेल, त्या मिक्सचरला काय म्हणायचं, होमोजिनियस मिक्सचर म्हणायचं. जसं की एक्झाम्पल म्हणून तुमच्या लक्षात येईल सी वॉटर. आता समुद्राचं जे पाणी आहे, तर तुमच्या माहितीसाठी मला सांगा की समुद्राच्या पाण्यामध्ये काय आहे, बऱ्याच प्रमाणात सॉल्ट आहे, है ना. क्षारता जास्त असते, त्याला आपण सलाईन वॉटर म्हणतो किंवा मराईन वॉटर ना. कारण त्यामध्ये जर पाहिलं आपण तर क्षारांचं प्रमाण जे आहे ते सोडियमचे क्षार असतील, मॅग्नेशियमचे क्षार असतील, कॅल्शियमचे क्षार असतील, यांचं प्रमाण असतं, क्लिअर. परंतु ते त्याच्यामध्ये पूर्णपणे काय आहे, मिक्स आहे, आणि त्यांनी स्वतःची फेज तयार केली आहे, एकच अवस्था तयार केली आहे. दॅट्स व्हाय इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. रेनड्रॉप, आपल्या आजूबाजूला जे पर्जन्य वृष्टी चालू आहे, तर सर्वांची फेज कशी आहे, एकच आहे, येते लक्षात. त्यानंतर एअर. आता एअर मध्ये तुम्हाला माहित आहे 78% 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, 0.3% कार्बन डायऑक्साइड आहे, काही प्रमाणात आर्गॉन आहे, काही प्रमाणात डस्ट असतील, वगैरे वगैरे वगैरे. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं त्या सर्वांची मिळून काय तयार झालेली आहे, विशिष्ट फेज तयार झालेली आहे. दॅट्स व्हाय इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. त्यानंतर अ हीप ऑफ स्टोन, दगड जर घेतला आपण, तर हा असंख्य कणांचा बनलेला आहे, पण त्या सगळ्या कणांची अवस्था फेज कशी आहे, एकच आहे. दॅट्स व्हाय दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ द होमोजिनियस मिक्सचर. आणि राहिला प्रश्न हेटेरोजिनियस मिक्सचरचा. कंपोनेंट्स ऑफ मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इनटू 2 or more phases. आता एक लक्षात घ्या की यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स होते यांना आपण इझिली सेपरेट करू शकतो का, नाही करू शकत. इतकं इझिली सेपरेट करता येत नाही होमोजिनियस मिक्सचरला, कारण ते एकाच फेज मध्ये असल्यामुळे. परंतु सॅन्ड आणि वॉटर हे जर एकमेकांमध्ये मिक्स असेल तर मला सांगा, माती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळते का, नाही. मातीला आपण इझी पद्धतीने काय करू शकतो, त्यापासून सेपरेट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ वॉटर हे एका फेज मध्ये आहे, सॅन्ड एका फेज मध्ये आहे. दॅट्स व्हाय दोन किंवा त्यापेक्षा जास्त फेजेस मध्ये मिक्सचरचे जे कंपोनेंट असतील तर त्याला काय म्हणायचं, हेटेरोजिनियस मिक्सचर. आणखीन एक बेस्ट एक्झाम्पल आहे ऑइल अँड वॉटर. तुम्हाला माहित असेल की समुद्रामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, ऑइल स्पिल होतं, माहिती ना. कधी कधी काय होते, दुर्घटना होते की पेट्रोलियम पदार्थ जे आहे तर त्यांचे तेल तवंग पसरतात, त्याला ऑइल स्पिल म्हणतो आपण. तर ते पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होतं का बरं. घरी सुद्धा तुम्ही पहा, तुम्ही वॉटर घ्या आणि ऑइल घ्या, एकमेकांमध्ये मिक्स होतात का, नाही. तुम्हाला तेल वर तरंगताना दिसेल, म्हणजे तिथे डेन्सिटीचा रूल लागू होईल की ज्याची डेन्सिटी जास्त तो कुठे असेल, तळाशी असेल, ज्याची डेन्सिटी कमी ते अप्पर सरफेसला असेल. म्हणजे याचा अर्थ ऑइल आणि वॉटर हे दोन्ही डिफरंट फेजेस मध्ये आहे. दॅट्स व्हाय यांचं जे मिश्रण आहे ते काय आहे, हेटेरोजिनियस मिक्सचर आहे. सो ओव्हरऑल मिक्सचरचे दोन कॅटेगरीज आहेत, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सोल्युशन काय आहे, कोणतंही सोल्युशन हे कसं तयार होतं या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.